नाशिकचा वीरपुत्र शहीद निनाद अगदी काही क्षणातच पंचत्वात विलीन होणार आहेत. लष्करी इतमामात अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे. साश्रू नयनांनी सर्वच जण त्यांना अखेरचा निरोप देत आहेत. त्यांच्या वडिलांकडून सर्व क्रिया करून घेतल्या जात आहेत. ज्या मुलाला आपला आधार म्हणून आपण पाहत होतो, त्या मुलाला आपल्या डोळ्यात देखत त्याच्या सर्व अंत्यविधी त्या वडिलांना कराव्या लागत आहेत. अभिमान आहेच, संपूर्ण देशाला शहीद निनाद यांचा अभिमान आहे. परंतु या क्षणी सर्वांच्याच डोळ्यात पाणी तरळलेलं आहे. कारण अशा प्रसंगी काय म्हणावं? एकीकडे मनात देशभक्ती आहे, तर दुसरीकडे दुःखाचा डोंगर जो आहे तो देखील कमी नाहीये. सांत्वन करावं, कशा प्रकारे करावं? संपूर्ण देश शहीद निनाद यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आहे. परंतु त्या कुटुंबियावर काय सध्या परिस्थिती आहे ते कुटुंबीय जाणू शकतं. अगदी काही क्षणातच पुढच्या शहीद निनाद हे पंचत्वात विलीन होणार आहे. आणि या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी प्रचंड असा जनसमुदाय लोटलेला आहे. अबाल वृद्ध सर्वच जण या ठिकाणी जमलेले आहेत. लक्ष वेधून घेते ती म्हणजे शहीद निनाद यांची 2 वर्षाची चिमुरडी. जिथे जागा मिळेल तिथे नाशिककर थांबलेले आहेत. या वीरपुत्राला अखेरचं पाहण्यासाठी, अखेरचा निरोप देण्यासाठी, अखेरची श्रद्धांजली वाहण्यासाठी. बडगाम जिल्ह्यात हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये शहीद निनाद यांना वीरमरण आलं. या दुर्घटनेत 2 पायलटसह 6 जण शहीद झाले आणि या शहीद निनाद यांना देखील वीरमरण आलं. जेव्हा निनाद हे शहीद झाले, ही बातमी कुटुंबियांना समजली, तेव्हा त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. कारण अगदी 1 महिन्यापूर्वीच त्यांची पोस्टिंग जी होती ती श्रीनगरला झाली होती आणि दररोज त्यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार ते त्यांच्या पत्नीसोबत बोलायचे. त्यांची 2 वर्षाची मुलगी आहे, तिच्यासोबत, वेदिता तिचं नाव आहे, तिच्यासोबतही बोलायचे. अचानक ही बातमी आली आणि त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. मित्र परिवार, नातेवाईक, संपूर्ण नाशिककर हळहळून गेलेले आहेत. अत्यंत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्काराला सुरुवात झालेली आहे. मित्रांचा लाडका, घरातला बोलका सदस्य हा कायमचा निघून गेलेला आहे. सर्वांच्या मनात नेहमीच राहणार आहेत. रवी भाऊ शूट कर. काय म्हणावं? एकीकडे दुःख आहे, एकीकडे अभिमान आहे, देशभक्ती आहे. देशासाठी या वीरपुत्राने जे केलेलं आहे खरं तर ते न भरून निघण्यासारखं आहे आणि ते शब्दात व्यक्त करण्यासाठी सारखं देखील नाही. कारण आपल्या सुरक्षेसाठी या वीर जवानाने आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे. सगळ्यांचा ऊर भरून आलेला आहे. वायुदलाचे जवान जे आहेत ते अंत्यविधींची देखील तयारी करत आहेत. 2 दृश्य आपण पाहतोय कशा प्रकारे शहीद निनाद यांना अखेरचा निरोप, अखेरची सलामी देण्यात आलेली आहे. तर दुसरी दृश्य जी आहेत ती मन हिलावून टाकणारी आहेत. ती म्हणजे त्यांच्या कुटुंबियांनी जे धैर्य दाखवले त्या धैर्याला TV9चा सलाम आहे. कालपर्यंत जो माणूस धडधडत होता त्या माणसाला आज पंचत्वात विलीन करावं लागत आहे. मोठा पराक्रम शहीद निनाद यांनी केलेला आहे.
त्यांची नेहमीच इच्छा होती एअरफोर्समध्ये काम करण्याची. ती इच्छा त्यांनी पूर्ण देखील केली. ठिकठिकाणी त्यांचं पोस्टिंग देखील झालं. गुवाहाटी असेल, गोरखपूर असेल, येथे त्यांनी सेवा बजावल्या आणि अगदी 1 महिन्यापूर्वीच श्रीनगर येथे त्यांची बदली झाली आणि एका महिन्यातच हे त्यांच्या कुटुंबियांसाठी मोत्याचं मोठं झालं. दुःख अनावर आहे, अश्रूंच्या धारा थांबल्या जात नाहीत. अखेर हा अश्रूंचा बांध जो आहे तो फुटलेला आहे. अभिमान आहे, गर्व आहे, कणखर देखील कुटुंबीय आहेत, परंतु हा अश्रूंचा बांध आता त्यांच्या पत्नीचा फुटलेला आहे. सर्वच देशाला खरं तर शहीद निनाद यांचा अभिमान आहे, परंतु हा जो क्षण असतो त्यावेळेला आपले पेशन्स जे आहे ते संपतात. आपण कितीही स्वतःला कठोर दाखवलं तरी सुद्धा हा जेव्हा अखेरचा निरोप द्यायची वेळ येते तेव्हा सर्वांचंच मन गहिवरून आलेलं आहे. भारत माता की जय, शहीद निनाद अमर रहे अशा घोषणांनी संपूर्ण अमरधाम जे आहे ते दणाणून निघालेलं आहे. सर्वांच्या मनात अभिमान आहे, दुःख देखील तेवढंच आहे. पुन्हा पुन्हा जाऊन ही वीरपत्नी आपल्या पतीचे शेवटचे दर्शन घेते. खूप आयुष्यातला अवघड असा क्षण आहे. शहीद निनाद यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात सुरू आहे. अखेरचा निरोप देण्यासाठी सर्व नाशिककर एकवटलेले आहेत. दोन वर्षाची चिमुरडी ती देखील आपल्या बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी आलेली आहे. त्यांच्या कुटुंबियांची एकच भूमिका आहे ती म्हणजे माझ्या मुलाचा आणि माझ्या पतीचा मला अभिमान आहे. त्यांनी देशासाठी काम केलेलं आहे. सर्वच देशाला खरं तर शहीद निनाद यांचा अभिमान आहे आणि शहीद निनाद यांना जे वीर मरण आलंय, त्यांनी जे देशासाठी काम केलंय ते संपूर्ण भारतीय, सगळेच भारतीय कधीच विसरणार नाही आहेत. ही आग जी आहे ती नेहमीच प्रत्येक भारतीयाच्या मनात दगदगत असणार आहे. मुकुल बूम, हाऊ बूम येतोय, बूम येतोय. ते क्षण आहेत, अगदी काही क्षणात शहीद निनाद जे आहेत ते पंचत्वात
हेलो हेलो सर सर हैंडी कर रहा हूँ और ऊपर एक हाँ सर हाँ सर हाँ सर थेट दृश्य निनाद मांडवगणे शहीद निनाद मांडवगणे यांच्यावर अंत्यसंस्कार होत आहेत. वायुदल सरकारी अधिकारी लोकप्रतिनिधी आणि नाशिककर कुटुंबीय यांच्या उपस्थितीत साश्रू नयनानं शहीद जवानांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. काश्मीरमधल्या हेलिकॉप्टर दुर्घटनेत वीरमरण आलं आणि अवघा देश हेलावला. शोकाकुल वातावरणात आज अंत्यसंस्कार होत आहेत. अंत्यसंस्काराची ही दृश्य पाहतोय. वीर पुत्राला निरोप देण्यासाठी नाशिकमध्ये जनसमुदाय एकवटलाय. आजचा दिवस संपूर्ण राष्ट्रासाठी दोन गोष्टींसाठी ओळखला जाईल. हेलिकॉप्टर दुर्घटनेत शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप आणि दुसरीकडे देशाच्या सरहद्दीवरून ताठ मानेनं ताठ करायला विंग कमांडर येणारे अभिनंदन वर्धमान अंत्यविधी करत असतानाचे ही त्याचे वडील अनिल मांडवगणे यांची दृश्य. आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी आपल्या सोबत आहेत. चंदन, खरं तर या क्षणाला भारत माता की जय, शहीद जवान निनाद मांडवगणे अमर रहे एवढ्याच घोषणा ऐकायला येत आहेत. काय सांगाल? तर अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणामध्ये निनाद मांडवगणे यांना अखेरचा सलाम जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे. आपण आता बघितलं दृश्यांमध्ये की लष्करी इतमामात हवेत गोळीबार करून त्या ठिकाणी एक जो प्रोटोकॉल असतो लष्कराचा, नेव्हीचा, आर्मीचा, तो राखत या ठिकाणी निनाद यांना अभिवादन करण्यात आलं. त्यांना शेवटची मानवंदना जी आहे ती या ठिकाणी देण्यात आली आणि त्यानंतर आता अंत्यसंस्कार जे आहेत ते या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत. तमाम नाशिककर जे आहेत, अलोट जनसागर जो आहे नाशिककरांचा तो या ठिकाणी बघायला मिळतोय. भारत माता की जयच्या घोषणांनी हा संपूर्ण परिसर जो आहे तो या ठिकाणी दणावून गेलेला आहे.
त्यांची पत्नी असेल, त्यांची आई असेल, त्यांचे नातेवाईक असतील, त्यांचे वडील असतील, 2 वर्षांची त्यांची चिमुरडी असेल, ह्या सगळ्यांचे डोळे पाणावलेले आहेत आणि साश्रू नयनांनी आपल्या या लाडक्या मुलाला, आपल्या लाडक्या पतीला, आपल्या या लाडक्या वडिलांना सगळेजण मानवंदना देत आहेत. साश्रू नयनांनी त्यांना अखेरचा निरोप देत आहेत आणि जसा हा संपूर्ण परिवार शोकसागरात आहे, तसा संपूर्ण नाशिकचा जनसमुदाय जो इथे जमलेला आहे, तो देखील साश्रू नयनांनी आपल्या या हिरोला खऱ्या अर्थानं अखेरची मानवंदना देतोय. आणि एकूणच हा संपूर्ण अंत्यसंस्काराचा विधी जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. त्याचे वडील जे आहेत ते या ठिकाणी अंत्यसंस्कार त्याच्यावर करतायत आणि त्यामुळे एकूणच अत्यंत भावपूर्ण अशा वातावरणात हा अंत्यसंस्कार जो आहे तो या ठिकाणी पार पडतोय. नक्कीच आपण पाहतोय इथे दृश्य. तुर्तास धन्यवाद चंदन या सगळ्या महत्वाच्या माहितीबद्दल. नाशिकच्या वीरपुत्राला निरोप देण्यासाठी नाशिकमध्ये जनसमुदाय जमलेला आहे. पत्नी विजेता मांडवगणे, वडील अनिल मांडवगणे आणि छोटी वेदिका मांडवगणे आणि सगळं मांडवगणे कुटुंबीय. खरं तर हे कुटुंब एवढंच नाही, या क्षणाला अवघा देश म्हणजे मांडवगणे कुटुंबीय झालाय. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटण दाबा. ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com.